करायचा कालच या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर मालमत्ता पत्रक 7/12 वर हाऊस एनए टॅक्स जो अजूनही त्या ठिकाणी मागितला जातो माफ केल्यानंतर सुद्धा, तर तो विषय आणि यूएलसी आरक्षित सदनिका अशा 4 विषयासंदर्भात अतिशय क्रांतिकारक अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारनं महसूल विभागानं या ठिकाणी घेतलेले आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्थेला एक स्वतंत्र लीगल स्टेटस आहे आणि कन्व्हेन्स झाल्यानंतर त्यांनी मालमत्ता पत्रक किंवा 7/12 उतार्यावर हाऊसिंग सोसायटीची नोंद करावी. नवीन मालमत्ता पत्रक 7/12 उतारा ऑनलाईन सोसायटीला महसूल कार्यालयाने उपलब्ध करून द्यावा. महसूल कार्यालयाने सुनावणी वगैरे घेण्याची काहीही आवश्यकता नाही. तसेच सोसायटीने अशा प्रकारचा स्पष्ट शासन निर्णय या ठिकाणी काढावा झालं पाहिजे. तशा प्रकारच्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या पाहिजेत. जे अधिकारी याचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद केली पाहिजे. प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्याची कालमर्यादा सुद्धा निश्चित झाली पाहिजे. स्पष्ट निर्णय होण्याची आवश्यकता आहे. यामधून म्हाडा आणि महसूल विभागात यांच्यामध्ये अधिकार क्षेत्रासंदर्भात वाद निर्माण होतात तेही दूर करून हाऊसिंग सोसायट्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. विषय क्रमांक 4, रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला अडथळा येतो. आरक्षित सदनिकेचा प्रश्न निर्माण झाला तरी सोसायटीच्या इतर सभासदांना त्रास होता कामा नये याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांचे हक्क आणि रिडेव्हलपमेंट राईट सुद्धा महत्वाचे आहेत. महसूल, गृहनिर्माण, नगरविकास, म्हाडा ही सर्व प्रकरणं निकालात काढावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि या 4 मागण्यांच्या बाबतीत सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, ज्याचा JR शासन निर्णय 2-4 दिवसात त्या ठिकाणी निघेल. एक म्हणजे इतर हक्कामध्ये सोसायटीचं नाव चढवलं जाईल. डीम केल्यानंतर सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही किंवा टाइम बाय त्या डीम कन्व्हेन्सला त्यांनी शिक्कामोर्तब करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एनए टॅक्सची वसुली थांबवावी आणि चुकीच्या वसुली केल्या असतील तर त्यांचा परतावा देण्याबाबत सुद्धा निर्णय घेतला जाईल. आणि यूएलसी सदनिकांसाठी निश्चित कार्य पद्धती करून सर्व विभागांसाठी नोडल ऑफिसर याची नेमणूक करण्याचा निर्णय महसूल मंत्रालयानं सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मला वाटतं स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भात माझ्या दरेकर समितीने जो अहवाल राज्य सरकारकडे दिला होता, जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणून स्वीकारला होता, त्याच्यामध्ये या सगळ्या मागण्या होत्या. त्या मागण्याच्या अनुषंगाने आता स्वयंपुनर्विकासाला गती त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. चांगला, अतिशय चांगला, सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला जो माझ्याकडून राहून गेला की मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकासाला वेगवेगळे 18 शासन निर्णय सरकारने केलेत. परंतु आता ठाण्यात, पुण्यात जर त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकास करायचा असेल तर UDCPR मध्ये स्वयंपुनर्विकासाचा समावेश नाही. तर त्या संदर्भात सुद्धा नगरविकासचे सचिव त्या ठिकाणी होते. एक युनिफाईड जो आपला DCR आहे UDCPR, त्याच्यामध्ये स्वयंपुनर्विकासाचा अंतर्भाव करण्याबाबत नगरविकास विभागाला सूचना करून तोही निर्णय या ठिकाणी सरकार मार्गी लावणार. याच्यामध्ये काही इन्सेंटिव्ह किंवा कर सवलत सुद्धा दिली जाऊ शकते का, असं काही निर्णय नाही? ऑलरेडी स्वयंपुनर्विकासासाठी अनेक कर सवलती दिलेल्या आहेत, अनेक प्रकारचे इन्सेंटिव्ह दिलेले आहेत, प्रीमियम मध्ये दिलेले आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा 4% रिलॅक्सेशन व्याजदरात सेल्फ डेव्हलपमेंटला हाऊसिंग सोसायटीला द्यावं, त्याही संदर्भामध्ये संबंधित विभागाकडे त्या ठिकाणी फाईल मूव्ह करण्याचं बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे.
त्यामुळे 4% जर रिलीफ हाऊसिंग सोसायटीचा मिळाला तर 11-12% असणारं लोन 7-8% येईल आणि फिजिबिलिटी सेल्फ डेव्हलपमेंटची आणखी त्या ठिकाणी सक्षम होईल. एक गोष्ट आहे, मुंबईत राज्य सरकार हा निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. जिल्हा बँका ज्या होत्या त्याला आता तिसरी टर्म जी आहे ती अपात्र ठरत होती, मात्र आता पात्र केलं जाणार आहे. त्याचा सत्ताधारी विरोधक सगळ्यांनाच फायदा होईल. मात्र तसं काही आता आहे का? सहकार खातं तसं नाही, खरं म्हणजे त्यांनी काही वेगळं केलेलं नाही. सहकार हा विषय राज्य सरकारचा त्या ठिकाणी असतो. केंद्राचा कुठलाही कायदा स्वीकारणं न स्वीकारणं हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय असतो. नाबार्ड हे बँकिंग कंट्रोलिंग करतं. नाबार्ड या निवडणुका घेण्यासंदर्भात थेट गाईडलाईन देऊन त्या ठिकाणी ते लागू नसतं. नाबार्डच्या गाईडलाईन त्या ठिकाणी सरकारने स्वीकारल्या, केंद्र सरकारने जो कायदा केला तो स्वीकारला तर त्या ठिकाणी ते लागू होतं. आणि त्याच्यामुळे राज्यात अकोल्याला निर्णय झाला, यवतमाळला झाला आणि परवा नांदेड परभणीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याही ठिकाणी काही ठिकाणी DDR जो निवडणूक अधिकारी होता त्यांनी डिस्क्वालिफाय केलं होतं. परंतु जॉईंट रजिस्ट्रारकडे अपील केल्यानंतर, उदाहरणार्थ प्रतापराव चिखलीकर नांदेडचे, तर त्यांना याच आधारे की राज्य शासनाने 1960च्या कायद्यात निवडणुकीचे जे कायद्यात अंतर्भाव जे नियमावली आहे त्याच्यात बदल न करण्यानं जोपर्यंत सरकार बदल करत नाही तोपर्यंत ते लागू होत नसतं. आणि मला वाटतं तोच प्रकार सरकार आता त्या ठिकाणी आज जे मी काही ऐकतोय वाचतोय त्यातनं झालेला असावा. राहुल गांधी हे बऱ्याच वेळा पोलीस ठाण्यामध्ये बसले होते आणि पॅलेट जी फायरिंग झाली जंतर मंतर त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमण झाले. मला वाटतं राहुल गांधी परदेशात फिरायला गेले नसतील. ते पार्ट टाइम या देशामध्ये येतात कधीतरी 2-5 दिवसासाठी आणि स्वतःच तर आता स्ट्रक्चर नाही पक्षाचं, खाली ग्राउंडला काँग्रेस राहिलेलं नाही. आयजीच्या जीवावर बायजी उदार. विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललंय, त्या आंदोलनावर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भासता येते का? हा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न राहुल गांधी करताना दिसत आहे. कारण पहिला त्यांचा प्रयत्न फेल गेला. त्यांना वाटलं जंतर मंतरच्या आंदोलनाने आपल्याला चांगलं त्या ठिकाणी संधी मिळाली, पण सरकारने कुठलाही प्रतिष्ठेचा अहंकाराचा विषय न करता प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामुळे यांच्या अपेक्षा ज्या होतं की ते वातावरण खराब व्हावं ती त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या, त्यांच्या अपेक्षावर विरजण पडलं. आता पुन्हा यातून प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. FIR दाखल करण्याची आवश्यकता असेल, योग्य असेल तर त्या ठिकाणी संबंधित अथॉरिटी ते करेल. परंतु राहुल गांधी त्या निमित्तानं रस्त्यावर आले AC राजकारणातनं किंवा परदेशांच्या फेरफटक्यातनं, हेही नसे थोडके. नाही. उद्या पुण्यात त्यांचा छापेखानी गुंज कार्यक्रम आहे, त्याला परवानगी दिली पोलीस प्रशासनानं, पण 30 अटी घातलेल्या आहेत आणि त्या जाचं काय तसा आरोप काँग्रेसने केले. नाही, मला वाटतं आपण सगळ्या अटी आतापर्यंतच्या सगळ्या नेत्यांच्या झाल्या तर वेगळ्या अटी काहीच नाहीयेत. कुठल्याही प्रिकॉशनरी मेजर्ससाठी सरकारचे पोलिसांचे ज्या काही अटी शर्ती असतात त्याच त्याच्यामध्ये, वेगळी कुठली त्याच्यात स्पेशल अट घातले असं मला वाटत नाही. घालायचं काही कारण नाही. फक्त त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सुरक्षित राहावी याची जर सरकार काळजी घेत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं. काँग्रेस नेते म्हणतात सरकार घाबरत आहे राहुल गांधींना. खूप घाबरतोय. आता यांची एवढी ताकद वाढली की आता त्यांना घाबरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. घाबरण्यासाठी पहिली स्वतःची ताकद उभी करा. तुमचे पक्ष रसातळाला चाललेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आणि जनतेच्या मनातनं आपण पहिले उतरलेला ती प्रतिमा तयार करा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी तुम्ही स्वार नका हो, स्वतःचं काहीतरी त्या ठिकाणी करा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्र सरकार आमचं सक्षम आहे. युवा आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीतच्या संवेदना मोदी साहेबांच्या देशवासियांनी पाहिलेल्या आहेत. पुण्यामधून एक व्हिडिओ करतो व्हायरल झाला. अंगणवाडी मधल्या धान्य संदर्भात निकृष्ट पुरवठा केला जातो त्याचा एक व्हिडिओ तिथल्या एका अंगणवाडी सेविकेकडनं इंस्टाग्रामवर टाकण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती, निलंबन देखील करण्यात आलं होतं, अशी एक प्रकार समोर. पण निलंबन आता मागे घेतलंय, परंतु कारवाई अशा अँगलवर झालेली की तो व्हिडिओ व्हायरल झाला. या मला वाटतं प्रश्न गंभीर आहे. अशा प्रकारे कारवाई करण्याची, घाई करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु मला वाटतं सरकारने आता निलंबन रद्द केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघालेला आहे. परंतु तिने जी वस्तुस्थिती मांडली
त्याची दखल घेऊन दुरुस्तीची आवश्यकता ती केली जाईल. असं वाटत नाही का भाऊ की अशा प्रकरणांमध्ये शासकीय यंत्रणा प्रोटोकॉल फॉलो केले जात नाहीये, कर्मचाऱ्यांनी आणि महापौरांनी सोशल मीडियावरती अशा प्रकारचे व्हिडिओ टाकले जात आहेत? नाही, मला वाटतं अनेक कर्तबगार अधिकारी आहेत, अनेक कर्तबगार कर्मचारी आहेत. अगदी छोटा शिपाई पण एक वेगळे कामाची छबी पण उमटवलेली आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज मार्केटिंग व्हायला लागले आणि जेव्हा तुम्ही केलेल्या कर्तृत्वाचं कामाचं जास्त मार्केटिंग करता तेव्हा त्यातलं तुमचं कर्तृत्व हळूहळू कमी होतं. मला वाटतं मार्केटिंग न करता आपल्याला त्या ठिकाणी चांगलं काम करता येईल. परंतु अगदी चांगलं काम करताना अगदी बेडरूम पर्यंत, किचन पर्यंत, बाथरूम पर्यंत कॅमेरा घेऊन जायची काहीच आवश्यकता नाही. त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो प्रत्येकाने आपल्या मर्यादेत त्या ठिकाणी पाळला पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं, काम कमी प्रसिद्धी जास्त असं न होता काम जास्त त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि प्रसिद्धी आपसूक होत असते. या राज्यामध्ये अनेक कर्तबगार अधिकारी आहेत ज्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला, ज्यांनी ग्रामीण भागामध्ये विशेष काम केलं. असे अनेक मी नावं सांगेन, त्यांची नावं लोक काढतात. ते कधी मीडियात नव्हते, ते कधी टीव्हीवर आले नव्हते, प्रसिद्धीच्या झोतात कधी येण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. याला सुद्धा विचारतो कारण उद्या पुण्यामध्ये राहुल गांधी येणार आहेत आणि एक व्हिडिओ भाजप मुंबईने पोस्ट केलेला आहे की इन्फ्लुएन्सरला या ठिकाणी गर्दी जमण्यासाठी 25,000 त्यांना कुणालाही आपल्याला हवं तसं वळवता येणार नाही. अभिजित देवके म्हणतात की भाजपची जी गुंडगिरी आहे ती येत्या काळामध्ये आम्ही सांगू. जयपूरमध्ये मारहाण झालेली सीजेपीच्या आशुतोष रांका यांना. नाही, मला वाटतं गुंडगिरी कुणीच करता कामा नये. गुंडगिरीला कुठलंच सरकार समर्थन देत नाही. त्या पद्धतीनं ना राजस्थानचं देणार ना केंद्राचं सरकारचं